आज आपण चना डाळीचं झणझणीत असं पिठलं बनवणार आहे। तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। चना डाळीचं पिठलं बनवण्यासाठी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली होती। आता ती भिजायला घातली, त्यातलं पाणी काढून टाकलेले 5-6 तास भिजलेली आहे। आता आपण मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यात 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि हिरव्या मिरच्या ह्या मी 4-5 टाकलेल्या आहेत। आता तिखट जसं पाहिजे ना झणझणीत त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। आता त्यानंतर पाव चमचा मी जिरे टाकून घेतलेले आहेत आणि मिक्सरला बारीक करून घेतलेले। आता ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं, आपल्याला बारीक पेस्ट तयार करून नाही घ्यायची, अगदी दरदराच मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आता ती एका वाटीमध्ये काढून घ्यायचं। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काय करायचं, आपण जे हरभऱ्याची डाळ भिजवली होती ती त्यामध्ये टाकून घ्यायची। आता थोडी थोडी करा किंवा एकदम जरी टाकली तरी चालू शकतं। आता ह्याच्यामध्ये मिक्सरला फिरवताना ह्याच्यामध्ये सुद्धा पाणी टाकायचं नाही, अगदी डाळीला थोडंसं पाणी लागतं त्यामध्येच आपण ही फिरवून घ्यायची, अगदी पेस्ट तयार करून घ्यायची नाही याची पण। हे बघा, हे पण दरदराच असं बारीक केलेलं आहे आणि तेही एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये काय करायचं, आपण जो मसाला वाटला होता मिक्सरला त्यातला पाव चमचा किंवा अर्धा चमचा टाकून घ्यायचा आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बारीक चिरून अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि तेही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता काय करायचं, गॅसवर ना पातेलं ठेवायचं, त्यामध्ये पाणी ठेवायचं आणि गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचं, त्याच्यामध्ये चाळण ठेवायची, जे आपण वड्या उकडतो ना चाळण, आणि त्यामध्ये ह्या गोळा आहे ना तो थापून घ्यायचा अशा पद्धतीने। त्याच्यावर आता झाकण लावून 15 मिनटं ठेवायचं। आता तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आता हे 15 मिनटं झाले, हे बघा याची चांगली वाफळलेलं आहे मस्त, आणि आता खाली काढून थंड करायला थोडंसं ठेवायचं। थोडंसं थंड झालं की मग एका ताटामध्ये काढून घ्यायचं। आता काढल्यानंतर बघा उलताण्याने अजून त्याची थोडीसं गरम असेल ना तर वाफ काढून घ्यायची आणि हाताने जरा थोडंसं कुस्करायचं। अगदी मस्त असं आपलं वाफळलेलं आहे हे डाळीचं पीठ, चांगली उकड तयार झालेली आहे। आता हे बघा हाताने चांगले मिक्स केलं ना चांगलं सुटसुटीत होतं करायचं। आता गॅसवर काय करायचं, कढई ठेवायची, तर गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचा। आता त्यामध्ये ना 1.5 चमचा तेल टाकायचं आणि थोडंसं गरम झालं ना तेल, त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकून द्यायचे। जिरे चांगले तडतडले की नाही त्यामध्ये आपण आता मसाला जो केला आहे ना मिक्सरला तो टाकून घ्यायचा, तोही चांगला एखादा मिनटं परतून घ्यायचा आणि त्यामध्ये बघा बारीक चिरून असा कांदा टाकायचा एक। आता ह्या मोठा टाका किंवा 2 टाका कांदे, चांगला बारीक चिरा किंवा चॉपरमधून काढला तर अजून बारीक होतो, तोही 2-1 मिनटं चांगला परतून घ्यायचा, चांगला त्याचा कच्चा पण गेला पाहिजे। आणि एक बारीक चिरून असा टोमॅटोही टाकून घ्यायचा आणि तोही चांगलं परतून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये बघा चवीनुसार परत मीठ टाकायचं, मगाशी आपण मीठ टाकलं ना त्या प्रमाणात टाकून घ्यायचं आणि हेही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये कोरडे मसाले जातील तर पाव चमचा हळद टाकलेली आहे, पाव चमचा लाल तिखट टाकून घेतलेले आहे, अर्धा चमचा धने पावडर टाकायची आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे स्लो फ्लेमवरच। आता ह्याच्यामध्ये आपण वापरलेली आहे ना ते डाळीचं पिठलं ते टाकून घ्यायचं आणि तेही चांगलं तेलामध्ये 2-1 मिनटं चांगलं मिडियम फ्लेमवर परतून घ्यायचं। आता हे बघा अशा पद्धतीने छानपैकी अगदी सुटसुटीत मस्त झणझणीत पिठलं झालेलं आहे। तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकतात किंवा चपाती बरोबर किंवा प्रवासात बी घेऊन जाऊ शकता। वरून कोथिंबीर टाकायची, तुम्ही पण अशाच पद्धतीने केली ना तर तुम्हालाही नक्कीच आवडेल, इतकं चविष्ट आणि चवदार पिठलं लागतं। ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगा। धन्यवाद।